एक असा दिवस ज्या दिवशी एका मानवाचा जन्म झाला, त्याच दिवशी त्याला ज्ञान प्राप्ती झाली आणि त्याच दिवशी त्याचं महापरिनिर्वाण झालं. तो दिवस होता वैशाख पौर्णिमा. याच वैशाख पौर्णिमेला लुंबिनीच्या भूमीत जन्म झाला सिद्धार्थ गौतमाचा. एक राजकुमार जन्माला आला, पण त्याने राज्य नव्हे तर विचारांचं साम्राज्य उभं केलं. सुख, वैभव, सत्ता सगळं असतानाही त्याला एक प्रश्न सतावत होता: दुःख का आहे? आणि या एका प्रश्नाने तो राजकुमार प्रवासाला निघाला सत्याच्या शोधात. आणि पुन्हा याच वैशाख पौर्णिमेला बोधी वृक्षाखाली त्यांना ज्ञान प्राप्ती झाली. त्या क्षणी सिद्धार्थ गौतम हे गौतम बुद्ध झाले. त्यांनी सांगितलं, दुःख आहे पण त्यावर मार्गही आहे. बुद्धांनी कधीच अंधश्रद्धा शिकवली नाही. ते म्हणाले, स्वतः विचार करा आणि मग स्वीकार करा. त्यांचा धम्म म्हणजे समता, करुणा आणि विवेक. आणि याच वैशाख पौर्णिमेला तथागतांचं महापरिनिर्वाण झालं. शरीर शांत झालं पण विचार अमर झाले. म्हणून बुद्ध पौर्णिमा म्हणजे फक्त उत्सव नाही, हा दिवस आहे जागृतीचा. या दिवशी फक्त दिवे लावू नका तर मनही उजळा. धम्म समजून घ्या आणि संविधानही. नमो बुद्धाय.